हवामान. महाराष्ट्र आणि इतर राज्यांना मोन्था चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. त्यानुसार राज्यात अनेक भागात पाऊस पडतोय. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागातही जोरदार पाऊस झाला. पुण्यातही आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे शेतात कापणीला आलेलं धान, कापूस पिकांचं नुकसान झालंय. नागपूरमध्येही रात्रीपासून पाऊस सुरू असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. वाशिम जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असून त्याचा फटका तुरीला बसण्याचीही शक्यता आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाचा फटका काढणीला आलेल्या पिकाला बसत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय. उद्या सकाळच्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.